नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉर्पोरेट अकाउंटमधील सेकंड चॅप्टर या ठिकाणी बघतोय रिडम्पशन ऑफ डिबेंचर. रिडम्पशन ऑफ डिबेंचरमध्ये सिंकिंग फंड मेथडनं या ठिकाणी प्रॉब्लेम बघतोय. एक प्रॉब्लेम झालेला आहे. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो आहे सिंकिंग फंड फॉर डिबेंचर. On 1st April 2008, the Omega Trading Company Limited issued debenture for rupees 5 lakh redeemable at par. On 1st April 2013, it was decided to establish a sinking fund for the purpose of redemption. Show the ledger accounts to earn 5% interest net and that the amount annually set aside of the purpose is rupees 19,415 90,415 या पद्धतीने आहे. आता हा प्रॉब्लेम इन द बुक ऑफ ओमेगा ट्रेडिंग कंपनी लिमिटेड याच्या पुस्तकामध्ये टॉपला हेडिंग लिहायचं. त्यानंतर आपल्याला काढावे लागतात 3 अकाउंट या ठिकाणी. एक डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट, त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि त्यानंतर आहे डिबेंचर अकाउंट. ठीक आहे. हे डिबेंचर अकाउंट आपल्याला 1 एप्रिल 2013चं काढावं लागतं. ठीक आहे. जे डिबेंचर आपण सोडून घेतलेले आहेत ते डिबेंचर आपल्याला रिटर्न येतात. त्या पद्धतीनं ते आहे डिबेंचर अकाउंट. ते त्यावेळी बघू आपण. मग मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या वर्षी जे सेट अ साईड आहे त्याच्या या ठिकाणी एंट्री होतात. एक डिबेंचर रिडम्पशन फंडची आणि मग ते डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटची एक. ठीक आहे. मग पहिली एंट्री काय होईल? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. आता हे कधी घेतलंय? 1 एप्रिल 2008ला. मग वर्ष कधी संपत आहे? 31 मार्च 2009ला. मग 31 मार्च 2009ला या ठिकाणी 31 मार्च 2009 by profit and loss appropriation account. Profit and loss appropriation account DR to debenture redemption fund account म्हणून त्याच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी क्रेडिट करतोय. सेट असाइड किती आहे? 90,415 90,415. ही पहिली एंट्री फर्स्ट इयरची. सेकंड एंट्री काय होते? डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR. डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट. कधी? 31 मार्च 2009ला टू बँक अकाउंट किती? 90,415. आता यावर्षी इंटरेस्ट वगैरे मिळेल का? नाही. फंड फक्त जमा झाला आत्ता. मग त्यावेळेस हे इंटरेस्ट वगैरे भेटणार नाही आणि म्हणून या ठिकाणी पहिलं वर्ष या ठिकाणी क्लोज करावं लागेल. मग 90,415 इथं पण इथं कधी राहील? 31 मार्च 2009लाच टू बॅलन्स CD कॅरीड डाऊन. इकडं 1 एप्रिल 2009ला बाय balance BD brought down.
90,415. ठीक आहे. त्यानंतर इकडचं बी त्याच पद्धतीनं एक एप्रिल 2009 टू बॅलन्स BD 90,415. चल, दुसरं वर्ष चालू झालं. मग या ठिकाणी तुमचं इंटरेस्ट येईल पहिल्या वर्षाचं. मग 31 मार्च 2010 बाय इंटरेस्ट येईल ना. मग एंट्री काय होईल? इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्पशन फंड. डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट DR. इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्पशन account DR to डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. ठीक आहे. या पद्धतीनं किंवा एंट्री होते बँक अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. या पद्धतीने देखील होईल. मग नॅरेशन तुम्ही लिहू शकता त्याचं फॉर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. या पद्धतीनं मग या ठिकाणी बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट या ठिकाणी किती आहे? 4,521 येतं. किती टक्के सांगितले? 5%. 90,415 वर 5% काढा. या ठिकाणी 4,521 येतं. 4,521. ठीक आहे. त्यानंतर 31 मार्च 2010 बाय कोणतं? सेट अ साईडची एंट्री. मग ती एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट 90,415. ठीक आहे. त्यानंतर इकडं डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट. या पद्धतीने होईल. कधी? 31 मार्च 2010 टू बँक अकाउंट. आता अमाऊंट किती? तर 90,415 ही एक जमा होणार आहे त्या फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि याचं व्याजही जमा होणार आहे. मग 4,521 असं टोटल 94,936. 94,936 हे टोटल या ठिकाणी अमाऊंट जमा होणार आहे. ठीक आहे. हे दुसरं वर्ष संपलं. या ठिकाणी क्लोज करायचं आहे. ते दुसरं वर्ष क्लोज होतं 1,85,351. 1,85,351 या पद्धतीनं. मग 1,85,351 1,85,351 इकडं 31 मार्च 2010 टू बॅलन्स CD. मग इकडं 1 एप्रिल 2010 बाय बॅलन्स BD किती? 1,85,351. ठीक आहे. मग हे देखील खातं क्लोज करायचं आहे. हे खातं क्लोज होईल 1,85,351नीच.
1,85,351, 1,85,351, 1,85,351. इकडं 31 मार्च 2010 बाय बॅलन्स सी डी, हे बॅलन्स इकडे ट्रान्सफर करायचं आहे 1 एप्रिल 2010ला टू बॅलन्स बी डी किती 1,85,351. आता तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष या ठिकाणी तिसऱ्या वर्षाचं आपण बॅलन्स 2 संपले, तिसऱ्या वर्षाचं फॉरवर्ड करून घेतलं. तिसऱ्या वर्षाचं देखील आता हे कुठपर्यंत चालवायचं आपल्याला 1 एप्रिल 2013 पर्यंत. ठीक आहे. मग पहिल्यांदा तिसऱ्या वर्षातली एंट्री कोणती होईल? या ठिकाणी इंटरेस्टची, इंटरेस्ट भेटल याच्यावर. ठीक आहे. मग याच्यावर इंटरेस्ट भेटल तर त्याची एंट्री काय होईल? बँक अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. मग कधी भेटल? 31 मार्च 2011ला बाय बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट काढा 1,85,351 वर 5% किती येतं? 9,268. 9,268. ठीक आहे. त्यानंतर 31 मार्च 2011ला बाय ही एंट्री कशाची? सेट अ साईडची एंट्री. एंट्री काय होईल? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. मग P&L अप्रोप्रिएशन अकाउंट. आन्सर 90,415. चला इकडं 31 मार्च 2011चं या ठिकाणी एंट्री काय होईल? डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट. मग या ठिकाणी टू बँक अकाउंट. आता अमाऊंट किती येते? हे टोटल म्हणजे 90,415 प्लस 9,268 असं टोटल अमाऊंट येते 99,683. 99,683. ठीक आहे. या पद्धतीनं हे एंट्री होईल. मग तिसरं वर्ष संपलंय, खातं क्लोज करू आपण. हे खातं क्लोज होतं 2,85,034. 2,85,034. 2,85,034. 2,85,034. इकडं 31 मार्च 2011ला टू बॅलन्स CD. मग 1 एप्रिल 2011. 1 एप्रिल 2011ला या ठिकाणी बाय बॅलन्स BD किती? 2,85,034. इकडं देखील मग 2,85,034. 2,85,034. 2,85,034. इकडं बाय बॅलन्स CD. इकडं कधी? 1 एप्रिल 2011ला टू बॅलन्स BD किती? 2,85,034. ठीक आहे. त्यानंतर हे वर्ष कधी संपतं? 31 मार्च 2012ला. 31 मार्च 2012ला त्याचं इंटरेस्ट येईल 31 मार्च
2012ला इंटरेस्ट येईल. मग एंट्री काय होईल? बँक अकाउंट DR टू डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट किंवा इंटरेस्ट ऑन डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट DR डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट DR टू डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. मग या ठिकाणी बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट 2,85,034 वर या ठिकाणी 5% काढायचं आहे. 14,282 14,282 हे 14,282 इंटरेस्ट. मग 31 मार्च 2012लाच एंट्री होते कशाची? सेट अ साईडची. मग प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट 90,415. मग या ठिकाणी अमाऊंट रिसिव्ह होईल इन्व्हेस्टमेंटमध्ये 31 मार्च 2012ला डिव्हेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट. मग या ठिकाणी बँक अकाउंट अमाऊंट टोटल किती रिसिव्ह होईल? 90,415 प्लस 14,282 असं टोटल या ठिकाणी रिसिव्ह होईल 1,04,667 1,04,667 1,04,667. ठीक आहे. मग हे तिसरं वर्ष देखील संपलं. 1 2 3 4 चौथं वर्ष संपत आहे. मग या ठिकाणी आपण अकाउंट क्लोज करू. ते अकाउंट क्लोज होईल या ठिकाणी 3,89,701 3,89,701 3,89,701 3,89,701 या ठिकाणी 31 मार्च 2012ला या ठिकाणी टू बॅलन्स CD. मग हे बॅलन्स या ठिकाणी 1 एप्रिल 2012ला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतोय बाय बॅलन्स BD. हे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या 3,89,701. इकडे देखील क्लोज होईल 3,89,701 3,89,701 3,89,701 इकडं बाय बॅलन्स CD. हे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं आहे 1 एप्रिल 2012ला टू बॅलन्स BD किती? 3,89,701. ठीक आहे. मग या ठिकाणी पुन्हा कशाची एंट्री होईल? इंटरेस्ट भेटल्याची. मग इंटरेस्टची एंट्री प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिव्हेंचर अकाउंट DR टू डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट किंवा बँक अकाउंट DR टू डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. या पद्धतीने करा. ते कधी होईल? 31 मार्च 2013ला. आपलं कधी आहे? 1 एप्रिल 2013 म्हणजे नेक्स्ट डे आहे आता याच्यानंतर. मग या ठिकाणी बाय बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट आता 3,89,701 वर 5% इंटरेस्ट काढा. किती येतो? 19,485. 19,485 हे 85 या ठिकाणी लिहिलं. त्यानंतरची एंट्री कोणती होईल? सेट साईडची 31 मार्च 2013ला बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिव्हेंचर रिडम्पशन फंड अकाउंट ही एंट्री या ठिकाणी होते. मग
किती 90,415. आता हे वर्ष पूर्ण संपलेलं आहे, याचं टोटल करायचं आहे. आता इकडं हे फंड आपण इन्व्हेस्टमेंटला ट्रान्सफर करतोय, किती 90,415 प्लस 19,485 असं टोटल या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतोय. मग ते टोटल या ठिकाणी ट्रान्सफर होतं हे ट्रान्सफर कधी होईल? 31 मार्च 2013ला. पण या ठिकाणी आपण नेक्स्ट डेला या ठिकाणी लगेच हे करतोय, म्हणून त्याचं बॅलन्स शिल्लक राहणार नाही. म्हणून या ठिकाणीच हे खातं 31 मार्च 90,000 पुन्हा 1 मिनिट 1,85,000 पुन्हा 1,85,000 पुन्हा 3,91,000. ठीक आहे. हे या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. याचं टोटल येतं 5 लाख रुपये. हे 5 लाख रुपये हे कधी राहील? 31 मार्च 2013ला टू बॅलन्स CD. हे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या 1 एप्रिल 2013ला बाय बॅलन्स BD किती? 5 लाख. हे पुन्हा या ठिकाणी क्लोज करायचं आहे, कारण त्या दिवशी संपलेलं आहे आपलं हे 5 लाख रुपये. आणि कुठे ट्रान्सफर करायचं आहे? जनरल रिझर्वला. म्हणून एंट्री होते डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट DR टू जनरल रिझर्व अकाउंट. मग ते 1 एप्रिल 2013ला टू जनरल रिझर्व अकाउंट किती? 5 लाख रुपये. ठीक आहे. हे खातं या ठिकाणीच क्लोज करून टाकायचं आहे. आणि हा फंड पुन्हा या ठिकाणी रिडम्पशनसाठी वापरायचा आहे. म्हणून त्याची एंट्री काय होते? तर त्याची एंट्री बँक अकाउंट DR. पैसे येतील बँक अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणून या ठिकाणी 31 हे नेक्स्ट डेला ट्रान्सफर झालं, म्हणजे 31 मार्च 2013ला ट्रान्सफर झालं रे. 31 मार्च 2013ला. ठीक आहे. मग हे 31 मार्च 2013 या ठिकाणी बाय बँक अकाउंट किती? 3,89,701. हे या ठिकाणी क्लोज होऊन जातं 3,89,701. 3,89,701. बरोबर आहे. ओके. ठीक आहे. या पद्धतीनं हे अकाउंट्स काढायचे आहेत. एंट्र्या करत असताना पहिल्या वर्षात सेट असाइड आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट हे 2 एंट्र्या या ठिकाणी होतात. दुसऱ्या वर्षात 3 एंट्र्या, एक इंटरेस्टची, सेट असाइडची आणि फंड ट्रान्सफर केलं कुठं? इन्व्हेस्टमेंट अकाउंटला. हे 3. पुन्हा दुसऱ्या वर्षात 3, पुन्हा दुसऱ्या वर्षात 3, पुन्हा दुसऱ्या वर्षात 3. या पद्धतीनं कॉमन एंट्र्या. ठीक आहे. ही इन्व्हेस्टमेंट विकली तर त्याची एक एंट्री त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर हा डिबेंचर रिडम्पशन फंड शेवटी या ठिकाणी जनरल रिझर्वला ट्रान्सफर केला जातं. हे एक एंट्री. या पद्धतीने या ठिकाणी एंट्र्या होतात. आणि शेवटची एंट्री या ठिकाणी
डिबेंचर होल्डरला या ठिकाणी पेमेंट केल्याची मग त्याची एंट्री काय होते तर आपल्याकडं डिबेंचर येतील आणि आपल्याकडून पैसे जातील म्हणून डिबेंचर अकाउंट DR टू बँक अकाउंट या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होते. डिबेंचर अकाउंट DR टू बँक अकाउंट किती 5 लाख रुपये ॲट पारनं रेडीमेबल आहे म्हणून ते या ठिकाणी आहे. त्याचं खातं काढायचं वाटलं तर डिबेंचरचं अकाउंट डिबेंचर अकाउंट DR टू बँक अकाउंटच्या नावानं DR करायचं. इकडं बॅलन्स राहील तुमच्यापाशी डिबेंचर तेवढे शिल्लक राहतील. या पद्धतीनं हे आहे. ठीक आहे. याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.